नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत पळसपेजवळील कुडावे या गावामध्ये एक 300 वर्ष जुनी स्टेपवेल म्हणजे पायऱ्यांची विहीर पाहण्यासाठी। इथे येण्यासाठी तुम्हाला पळसपेवरून जो टुवर्ड्स अलिबाग गोवा साईडला जो रोड जातो लेफ्ट मारायचा आहे। ब्रिज खाली युटर्न घेऊन तुम्हाला या कुडावे गावामध्ये यावं लागेल। तर मॅप टाकून आल्याच्या नंतर त्या साईडला पायऱ्या स्टेप्स उतरून यायला, तर तिथे गाडी लावू शकता किंवा पूर्ण फिरून या मंदिराला वळसा घालून इथून असा गेट आहे, इथं तुम्ही अशी येऊन गाडी लावू शकता। तर चला आपण ती विहीर पाहूया। जर मॅप लावून आलात तर इथे वरती बघू शकता पायऱ्या आहेत, इथून खाली येण्यासाठी तिथेपर्यंत मॅप येतो आणि इथं आल्यानंतर ही अशी पहिली विहीर आहे। जर तुम्हाला गाडी खाली आणायची असेल तर पूर्ण फिरून मागून त्या तिकडून गेट आहे तिथं तुम्ही येऊ शकता। ही विहीर आता सध्याला यामध्ये पाणी खाडीचं दिसते, हे बघा म्हणजे घाण पाणी आहे याच्यामध्ये। आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर इथे दोन मंदिर आहेत, तिकडे आहे महादेवाचं आणि हनुमानाचं मंदिर आणि इकडे आहे गणपती बाप्पांचं मंदिर। या मंदिराच्या मागच्या बाजूने ही पाऊलवाट येते। या पुलावरून पुढे गावामध्ये जी महत्त्वाची जी मेन स्टेपवेल आहे, जी पायऱ्यांची विहीर आहे, ती तिकडे आहे। या दगडांच्या सान्निध्यात आल्यावरती अक्षरशः गार वाटते। जवळपास 300 वर्ष जुनी ही विहीर, ही वास्तू आहे। या थोड्याशा पायऱ्या उतरून खाली आल्याच्या नंतर या विहिरीची ही कमान आहे आणि इथे गणपती बाप्पांचं चित्र कोरलेलं आहे। या कमानीतून आत आल्यानंतर इथे दिवाबत्तीच्या सोयीसाठी देवळे आहेत, इथे आहे, इथे आणि या चारी साईडला, चारी बाजूला। आणि पाणी अगदी शुद्ध आहे आणि हे पाणी आजही इथले बाजूतले गावातले लोक पाणी पिण्यासाठी वापरतात। ही पायऱ्यांची विहीर आजही इतिहासाच्या पावनखुल्या जपत उभी आहे। या विहिरीबद्दल जाणून घेतलं इथले जे या विहिरीचे मालक आहेत त्यांच्याकडून। त्यांच्या आजोबांनी त्यावेळेला 2 रुपयाला ही विहीर एका ब्राह्मणाकडनं विकत घेतली होती। ही जागा एका ब्राह्मणाची होती, त्यांनी ही विहीर बांधली होती। म्हणजे आजचे जवळपास 50-60 वर्षापूर्वी फक्त 2 रुपयाला ही विहीर विकत घेतली होती।
तर अशा शांत ठिकाणी येऊन खरंच मनाला खूप प्रसन्नता मिळाली आणि ही ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळाली. एवढ्या जवळ असूनसुद्धा या वास्तूचं जास्त महत्त्व लोकांपर्यंत नाही आहे. त्या काकांनी मला त्या विहिरीबद्दलची माहिती सांगितली, मला जी माहिती दिली ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली आणि बऱ्यापैकी त्यांनी इथला मला परिसर दाखवला. तर इथे जर तुम्हाला यायचं असेल तर गुगल मॅप टाकून या, कुडावे गाव म्हणून मंदिराचं टाकलं तर तुम्हाला तिथं वरती गाडी लावावी लागेल आणि पायऱ्या उतरून खाली यावं लागेल, हार्डली 1 मिनटं चालत. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.